नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती माही द वॉन्डरर. संदन व्हॅलीचा ट्रॅक हा मी सह्याद्री संजीवनी यांच्यासोबत केला. आमची बस शिवाजीनगर पुणे बँक ऑफ महाराष्ट्र येथून रात्री 11 वाजता निघाली व आम्ही सकाळी 5:30 वाजता साम्रत गावामध्ये पोहोचलो. तिथे आमची आराम करायची सोय केली होती. तिथे आम्ही अर्धा तास आराम केला आणि नंतर फ्रेशन अप झालो. नाश्त्याला गरम गरम पोहे आणि चहा पिऊन आम्ही मग ट्रेकसाठी सुरुवात केली. पावसाळ्यात सांदन दरीतून पाणी खाली कोसळते. या कारणामुळे पावसाळ्यात सांदन दरीला जाऊ नये. दरीला जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे उन्हाळा. नमस्कार. आम्ही आता आहे सह्याद्री संजीवनी बरोबर. माझ्याबरोबर आहे केविन, हर्षदा, रश्मी आणि बॉडी उर्फ भागवत जाधव. आम्ही आलो आहे सह्याद्री संजीवनी या ग्रुप बरोबर आणि आता आम्ही ट्रेकवरती चाललो आहे पुढे. आता पायथ्यापर्यंत जाणार आहे व्हॅलीच्या. हर्षदा ताईंना कव्हर करा. आम्हाला घ्या. तुतारी जो भी देना तुतारी को देना. अरे असं कसं तुम्ही तर नका बोलू गाववाले. गाववाले को बारामती करेंगे. तर काय झालं? आणि काय झालं. बॉडे तुला काय बोलायचंय का? चलो कैमरा तो जल्दी चलिए, हमें ट्रैक कवर करना है. पुढे काय आहे? हा रतनगडचा कुटा आहे आणि हे रतनगड आहे. आता आपण जंगल एंटर करतोय. सांदन दरीचं दुसरं नाव म्हणजे व्हॅली ऑफ शॅडोज. सांदन दरी मुंबईपासून 182 किलोमीटर, पुण्यापासून 179 किलोमीटर व नाशिकपासून 90 किलोमीटर लांब आहे. सांदन दरीला जायचा उत्तम वेळ हिवाळा आहे, कारण पाऊसही पडून गेलेला असतो आणि तुम्हाला हिरवळही बघायला मिळते. पावसाचं पाणी कमी झालेलं असतं. ह्याला जंगल ट्रेल चालू झाले. हो पुढे चालायचं, पुढे उलट. हा आहे संदन व्हॅलीचा प्रवेशद्वार. काय झालं वाडे? आपण आता आलो आहे सांदन प्रवेशद्वारावरती. इथून आपला आता ट्रेक चालू झालाय. चला. कोणी काही करू नका, एकमेकांना सांभाळून उतरा. हाय हाय ओय होय. बताओ. खाली पण बघा बाई. बंद करा, कारण हात सपोर्ट घेऊन चालायचं. पण आता वर जाणार आहे ना आपण रॅपलिंग करायला. हे बघा, इथून खाली आपल्याला व्हॅली दिसते. आपण थोडस जवळ जाऊ. हे बघा, ही व्हॅली आहे ती. चला. आपण वरून खाली रॅपलिंग करत येणार आहे.
आणि तसंच पुढं व्हॅली एक्सप्लोर करणार आहे. पेंगाळाचं मागे बघा. ते कोणाचं आहे? अरे काय तू शूज नाही हे पाण्याचं डबकं आहे. हे 2 ते 3 फूट पाणी असतं याच्यामध्ये, पण सगळी दगडेतली शेवाळलेली आहे. एकतर तुम्ही बूट घालून बूट भिजवून चालू शकता, नाही तर बूट काढायला लागते. या दरीमध्ये नैसर्गिकरित्या दगड पडतात आणि माकडंही पळत असतात, तर त्यांच्यामुळेही दगड खाली पडतात. तर तुम्ही याल तेव्हा हेल्मेट घेऊन या. आणि जेव्हा पण तुम्ही ट्रेकला जाल, कधीच सेंट वगैरे काय मारू नका. त्यांनी काय होतं, जे मधमाशा आहेत त्या वासाने आकर्षित होतात आणि ते हल्ला करतात. तर कृपया ही काळजी घ्या. बरेचदा लोक सेल्फीच्या नादात गुंग होऊन जातात आणि दुसऱ्याच्या व स्वतःच्या सुरक्षेचा काही विचार करत नाहीत. इथे ऊन सावलीचा खेळ बघायला मिळतो. पहा ना, किती सुंदर आहे ही दरी. निसर्गाचा चमत्कारच आहे. हे डबकं 4 ते 6 फूट खोल आहे आणि याच्यात मोठी दगडी आहेत आणि याच्यामध्ये खूप खूप लोक पडलेत. तर काळजी घ्या. कुणाच्या खांद्यावर परत चल हे आला चांगला हे घेतलं का? हे घे तुझा
नकोय का? ये खाली आता. ये घोट पाणी पिलेगा. ये खाली ये घोट पाणी पिलेगा. खाल्लं पण नाही. तिथं थांबल्यावर नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे संदन व्हॅलीमध्ये. ही एशियामधली सेकंड लार्जेस्ट दरी आहे. सह्याद्री नवल म्हणजे संदन दरी. संदन दरी अहमदनगरच्या भंडारा या भागात स्थित आहे. दंग दरी जी आहे ती एशियामधली पहिली सर्वात मोठी दरी आहे. ती नेपाळमध्ये आहे. आणि ही जी संदन दरी आहे ही 2 किलोमीटर ते 4 किलोमीटर रुंद आहे. आणि ही जी जर खोली तुम्ही बघितली तर 200 फूट डीप आणि कुठे 400 फूट डीप पण आहे. संदन दरीच्या पायथ्याला जे गाव आहे त्या गावाचं नाव आहे सामरद. या गावापासून तुम्ही संदन दरी किंवा रतनगड इकडे जाऊ शकता. सामरद गावामध्ये तुम्हाला बाकीच्या पण फॅसिलिटीज मिळतील, जसं की कॅम्पिंग आहे, जेवण आहे, वॉशरूम वगैरे आहे आणि ट्रान्सपोर्टची पण व्यवस्था चांगली आहे तिथे. आलो आलो. चालेल ना? एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्ट लाईनमुळे म्हणजे जमिनीत पडलेली एक भेग ज्याच्यामुळे तयार झाली ही संदन दरी, जो निसर्गाचा एक चमत्कार आहे. तर नाश्ता का पण? तर केली आहे. आणि हा ट्रेक कोणता केलेला आहे? जय 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 शिवाजी, जय शिवाजी. आता आमची ग्रुप मेंबर हर्षदा ही या दगडावरून पडली. कुठे गेला दगड? हो, हा मागचा या दगडावरून आमची एक मेंबर पडली खाली. आम्ही फोनून घेतलाय. हा, तिच्या पायाला खरचटलं आहे, सोलटून घेतलंय तिने. तर जरा सावकाश राहा. काय म्हणायचं रे? मेसेज दे केविन. प्लीज टेक केअर व्हाईल कमिंग हिअर. हा, काळजी घ्या. असं दगडा बिगडावरती चढू नका, हे खूप डेंजर. रिस्क घेऊ नका. हा, एक सेल्फी आणि एक खरचटणं हे खूप वाईट आहे. यू कॅनॉट ट्रेड युअर सेल्फी फॉर खरचटणं. आता पडलो कसं वाटतंय? भीती वाटते? नाही नाही. आता फक्त घरी गेल्यानंतर काय चेपटो नाही म्हणजे बरं वाटतं. परत चढायचं तिथं? अच्छा.
अजून जिरली नाही. हा 14 महिने. नंतर फोन आलता. कुणाला रे? रॅपिड कुणाचा मोबाईल आहे मागे रॅपिड तुमचा. ही दरी अशीच पुढे खोलवर जाते. चल या. जाता जाता आम्ही लहान चिमुकल्यांकडनं करवंद आणि जांभळं पण घेतली. सुट्टे नाही येत आता आणि माझे ते चालले. आता आम्ही सांब्रत गावामध्ये आलोय. आता जेवणाचा बेत आहे. जेवण झालं की पुण्याला निघालो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा. धन्यवाद.